रिसोड येथील एसटी आगार व्यवस्थापकपदी निलेश बोदडे यांनी पदभार स्वीकारला। रिसोड येथील आगार व्यवस्थापक दराडे यांची यवतमाळ इथं पदोन्नती झाल्यानं रिसोड एसटी आगाराचे व्यवस्थापक पद रिक्त झाले होते। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 वाजता शेगाव एसटी आगारातील निलेश बोदडे यांची रिसोड एसटी आगार व्यवस्थापक पदी नियुक्ती झाल्याने त्यांनी आज रिसोड आगार व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला। निलेश बोदडे यांनी रिसोड आगार व्यवस्थापक पदाचा पदभार सांभाळताच रिसोड आगारातील एसटीचे चालक, वाहक व संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। रिसोड आगारातील नादुरुस्त गाड्या दुरुस्त करून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करणे, रिसोड एसटी आगारात व एसटी मध्ये स्वच्छता मोहीम राबवून एसटी स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी काळजी घेणे, तसेच रिसोड एसटी आगारात सुसज्ज असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व इतर समस्यांचा आढावा घेऊन त्या तात्काळ सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचं आगार व्यवस्थापक निलेश बोदडे यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।